आज सांगलीतून युतीचा मनपाचा प्रचाराचा शुभारंभ। मुख्यमंत्र्यांची सांगलीमध्ये सभा तर सायंकाळी फडणवीस शिंदे वरळीत घेणार सभा। अर्ज माघारीची मुदत संपली, अनेक ठिकाणी बंडखोर टिकले, डोकेदुखी कायम। महाराष्ट्रात इतिहास घडला, राज्यभरात सत्ताधाऱ्यांचे सुमारे 44 उमेदवार बिनविरोध। मतदानाआधी सत्ताधाऱ्यांचे उमेदवार अनेक ठिकाणी बिनविरोधपणे निवडून आले। केडीएमसी मध्ये निवडणूक रिंगणामध्ये 490 उमेदवार तर 205 उमेदवारांनी अर्ज घेतले माघारी। छत्रपती संभाजीनगरातील 115 जागांवर 859 उमेदवार रिंगणात तर 554ची माघार। बंडखोरांची मनधरणी करण्यात स्थानिक नेत्यांना काही अंशी यश। राहुल नार्वेकरांना माज आलाय, अंजली दमानी यांची टीका। अपक्षांसह मवियाच्या उमेदवारांना पैशांचं आमिष दाखवलं, महायुतीचे उमेदवार बिनविरोधपणे विजय होत असल्यानं मनसेचा आरोप। ठाकरेंकडे लवकरच खांदेपालट होणार, 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार। बंडोबांना थंडोबा करण्यामध्ये भाजपची आघाडी, एकट्या कल्याण डोंबिवलीमध्ये 15 जण बिनविरोध। इतके बिनविरोध याआधी कधीच आले होते का, संजय राऊतांचा सवाल। तर उमेदवार बिनविरोध करायला धाक दपटशा केल्याचा दावा। ठाकरेंच्या पुढच्या पिढीची ब्ल्यूप्रिंट, विकासाचे राजकारण करण्याचा अमित आणि आदित्यचा दावा। शिवसेना भवनामध्ये उमेदवारांनाही मार्गदर्शन। सत्तेमध्ये आल्या 700 चौरस फुटापर्यंतचा कर माफ, ठाकरेंच्या जाहीरनाम्याआधीच आदित्य ठाकरेंकडून घोषणा। गुंड पोसणारा पक्ष भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी, राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात, संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्ला। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो, बॅनरवर पवारांचा फोटो पुढेही कायम राहणार। पत्रकारांचा प्रश्न, तुमच्या तोंडात साखर पडो, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं सूचक उत्तर। मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी, सामंत आणि रवींद्र वायकरांसमोर बंडखोरांसाठी मोठा आव्हान। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा वाढीचा निर्णय रखडला, वयोमर्यादा वाढीवर सरकारकडून अद्याप निर्णय नाहीच। भाजपच्या अरुण दळवींचा उमेदवार अर्ज मागे, शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी अनिल कोकिळ यांना उमेदवारी, अनिल कोकिळ यांच्यासाठी अरुण दळवींचं एक पाऊल मागे। जळगावात ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब, उमेदवारांचं बरं वाईट तर झालं नसेल ना, ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची शंका। रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादात, बस कंडक्टरच्या गणवेशात बनवलं रील, पुणे परिवहननं सुदामेला बजावली नोटीस। 84% मतदारांचा मतदान यंत्रांवर विश्वास, कर्नाटक सरकारच्या सर्वेक्षणामुळे काँग्रेसवर नामुष्की। उच्च शिक्षितांचा दहशतवाद चिंताजनक, राजस्थानात संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य। शहरांमध्ये प्रगणन अर्जांचे संकलन कमी, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती। केकेआर मध्ये बांगलादेशी खेळाडू, हिंदुत्ववादी नेत्यांचा शाहरुख खान देशद्रोही असल्याचा आरोप।